आज आलेला आहे रानामध्ये. मी तुम्हाला दाखवणार आहे. रानामध्ये खूपच तण आलं होतं. मिरच्याची झाडं वगैरे लावलेली आहेत, त्याच्यामध्ये खूपच तण आलं होतं. मग ते मी सगळं तण आज काढून घेतलेलं आहे. मिरच्या खूप चांगल्या लागायला लागलेल्या आहेत. या बघा, तुम्हाला दाखवतो मी आमच्या झाडाच्या मिरच्या. ह्याला कोणत्याही प्रकारचं औषध वगैरे काही मारलेलं नाही आहे, तरीसुद्धा एवढ्या हिरव्यागार आणि अशा मस्त अशा लकडलेल्या मिरच्या लागलेल्या आहेत याला. ह्याच्यामध्ये खूपच तण आलं होतं, म्हणून म्हटलं सकाळी घरातील सगळी कामे पटपट करून लवकर आलो आणि सगळं तण काढून घेतलं. आणि हे बघा, मिरच्या किती मस्त लागलेल्या आहेत. आपण आता हे हिरव्यागार मिरच्या सगळ्या तोडून घेऊया आणि मस्तपैकी असा ह्याचा ठेचा किंवा खरडा बनवूया आपण. ही बघा किती मस्तच मिरच्या लागलेल्या आहेत. तुम्हाला पाहिजे असतील तर सांगा कमेंट करून. ही बघा, आमच्या घरापाशी अशी आलेली आहेत मिरच्याची झाडं लावलेली आहेत आम्ही. घरापुरते म्हणजे आपल्या घरापुरते खाण्यापुरत्या मिरच्याची झाडं लावलेली आहेत. इथे 1-2 टोमॅटोची झाडं पण आलेली आहेत. ते पण झाड खूपच मोठं झालेलं आहे, त्याला पण टोमॅटो लागलेले आहेत. हे बघा, टोमॅटो किती मस्त आणि छोटे छोटे लागलेले आहेत, हिरवेगार पण आहेत. इथं पण एक दुसरं झाड आहे, त्या झाडाला पण टोमॅटो लागलेले आहेत. गसच्या गस लागलेले आहेत टोमॅटोला पण. टोमॅटोचं झाड खूपच मोठं झालेलं आहे, त्यामुळे आता मी आणि आमच्या कारभाऱ्याने मिळून याला काठी लावलेली आहे मस्त अशी. कारण झाड खूपच खाली पडलं होतं, कारण खाली राहिल्यामुळं टोमॅटो कुचतात, त्यामुळं आम्ही त्याला असं वरती बांधलेलं आहे. त्यामुळे टोमॅटो पण मस्त दिसायला लागले आहेत आणि पिकल्यावर पण लई भारी दिसतात. तुम्हाला पिकल्यावर पण दाखवतो मी कशी दिसतात टोमॅटो. चला तर मग आता सगळं तण काढून झालेलं आहे. तण सगळं बाहेर काढलेलं आहे मी. हे बघा, एवढं तण निघालं. याच्यामध्ये गवत खूपच आलं होतं, त्यामुळं चांगल्या प्रकारे काय मिरच्या हे होत नव्हत्या, बळावत नव्हत्या. त्यामुळे त्यांना आता चांगल्या प्रकारे वेग मिळेल असं वाटतंय मला. आता तण सगळं काढलं आहे म्हटल्यावर आता चांगल्या प्रकारे वाढ होईल त्याची. आम्ही तसंच याच्यामध्ये भाजी पण आहे, शेपूची भाजी आहे, गवारीच्या शेंगांची झाडं पण आहेत. हे बघा, तुम्हाला दाखवतो गवारी शेंगाचं झाड. परत नाही तर आम्ही कांदे पण लावल्यात. परत ना भाजी पण आहे. मिरच्या तर काय एक नंबरच लागलेल्या आहेत, त्यात काय विषयच नाही. चला तर मग पुढं इथं आहे बघा भाजी. भाजी पण दाखवतो तुम्हाला. शेपूची भाजी आहे बघा ही. आणि आता पाऊस पण येत आहे. जातो आता घरला. बाय बाय.